लापता लेडीज हा चित्रपट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे किरण रावची. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी. दोघांमध्ये सुद्धा घटस्फोट झालाय. पण या घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं होतं याबद्दल किरण राव एका मुलाखतीत बोलली आहे. किरण राव म्हणते की तिच्या घटस्फोटानंतर तिचं आयुष्य जरी बदललं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीनं कधीच बदललं नाहीये. ती म्हणते, मला वाटतं नात्यात प्रत्येक वेळी नव्याने नाव देण्याची गरज आहे. प्रत्येक नात्याला एक नाव देण्याची गरज आहे जेणेकरून ते नातं नवनवीन वाटत राहील. जसजसे आपण मोठे व्हायला लागतो त्या पद्धतीने माणसांची रूपं बदलत जातात आणि त्यामुळे पार्टनरकडून नक्की कोणती गोष्ट हवी ती त्याच्याकडून मिळेलच याची हमी मात्र देता येऊ शकत नाही. पण ती म्हणते की प्रामाणिकपणे मी सांगते की या माणसाने म्हणजेच आमिर खानने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्यात आणि हा एक आनंदी घटस्फोट आहे असंही ती म्हणते. बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा एकत्र येतात कसे. पण आता आपण लापता लेडीजच्या माध्यमातून पाहिलं तर किरण राव आणि आमिर खान हसत हसत एकत्र तर येतातच, त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते एकत्र स्पॉटसुद्धा होतात. त्यानंतर तिने असंही सांगितलंय की मला वाटतं एकटेपणा हीच ती भावना आहे जेणेकरून लोक घटस्फोट घेण्यासाठी भीती वाटते किंवा त्यांना चिंता वाटते. पण ती म्हणते मला माझ्या आयुष्यात कधीच एकटेपणा वाटला नाही. त्याचं कुटुंब असू देत किंवा माझं कुटुंब असू देत, या दोघांनीही मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे माझं कुटुंब माझ्या सोबत असल्यामुळे मला कधीच एकटं वाटत नाही. पण त्याबद्दल बोलताना ती आमिर खानबद्दल असणारं प्रेम, त्याचा सन्मान याबद्दल सुद्धा बोलली. ती म्हणते आमिरमध्ये आणि माझ्यामध्ये खूप प्रेम आहे, खूप सन्मान होता, हसू होतं, मस्ती होती, आम्ही एकमेकांसाठी होतो. पण मी त्यांना गमावू इच्छित नव्हते. पण जे झालंय ते चांगलं झालंय असंही ती म्हणते. घटस्फोटानंतर दुःखी व्हावं असंच नाही तर घटस्फोटानंतर आनंदी सुद्धा राहता येऊ शकतं. आपण समाजात बघितलं तर अनेक महिला घटस्फोटानंतर स्वतःचं एक अस्तित्व तयार करतात. स्वतःची ओळख पुन्हा एकदा त्यांना पटायला लागते आणि ती जगालाही त्या पटवून देतात. तर अशा अनेक महिला आहेत ज्या घटस्फोटानंतर खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला सुरुवात करतात. पण किरण रावची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.